नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आपण चाललेलो आहोत थोडस वीकेंड एन्जॉय करण्यासाठी. एका ठिकाणी कॅम्पिंग पण नाही म्हणतायत आणि रिसॉर्ट पण नाही म्हणतायत, दोन्हीच्या मधला एक. अरे कहना क्या चाहते हो? ग्लॅम्पिंग म्हणू शकता तुम्ही. असं टेंट वगैरे टाईप नाहीये, थोडस वेगळं आहे, खास आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेल. तर त्याच्या आधी मी थोडस माझं काम करत बसलेलो आहे आणि ही टाइमपास करत आहे. बघा हे लावून आम्ही निघणार होतो 11:30ला, अजून 12:30 वाजले तरी गाईज आम्ही खूप दिवसानंतर व्लॉग मध्ये आलोत, कारण आमचं ऑफिसचं टायमिंग वेगवेगळं, मग त्यामुळे आमचं काही सॅटर्डे संडेला ऑफिस असतं. मला सॅटर्डे संडेला सुट्टी असते, तिचं थर्सडेला ऑफ डे असतो आणि माझा थर्सडेला वर्किंग असतो. सो व्लॉग करता येत नाही, तरी आज आम्ही व्लॉग करण्याचा प्रयत्न करतोय. चला तर खूपच खास जागा आहे, बघूयात आपण. तू शोधून काढलीस का? झालं का? आजपर्यंत जेवढ्या ट्रिप प्लॅन केलेले आहेत इन्क्लुडिंग इंटरनॅशनल, ते व्लॉग बघितले नसतील तर तुम्ही जाऊन बघा. एकदम भारी थायलंड गाईड, म्हणजे नाही का कुणाची टूर ट्रॅव्हल घ्यायची गरज नाही, काय नाही, तुम्ही स्वतः जाऊ शकता. गेलं ते गेलं. आता जो आजचा प्लॅन आहे तो मी केलाय. हो, हिला चुकून सापडली ती रील. ऍक्च्युली ते मीच तुला पूर्वी पाठवलं होतं, तुला परत आली ती. तर भेटूया. एक वेळ मी म्हंटली की मी केली म्हणून तुला बडा हे होतं चालू. बघा ना, म्हणजे मी एवढ्या वेळा केलं, कधी म्हटलं नाही मी केलं म्हणून, लगेच मी केलं म्हटलं. बघितलं का? असं असतंय, असं असतं. चला तर व्लॉग कंटिन्यू करा. तर जाणार आहो मी एक नाईट साठी. आणि इकडं बघा हे साहित्य बघा, साहित्य बघा. डॉक्टर समोर पण केली, लोकांसमोर बघा. हीच ती या साहित्याची संशोधक आहे. एक बॅग माझी आहे, एक बॅग हिची आहे, एक बॅग रेनकोटची आहे. रेनकोट तर पाहिजेच. आता पाऊस पडत नाहीये, पण असं गाडीचा स्टार्टर मारला की पाऊस सुरू होईल. चला तर निघूया. तो गाईच रस्त्यात येताना फारसं शूट करता आलं नाही, पण आम्ही आलेलो आहो पवना साईडला आणि बघू शकता सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे. इथं मी तुम्हाला दाखवतो. काय ते डोंगर, काय ते झाडी, खतरनाक. तो गाईज इथं आम्ही जस्ट चेक इन केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे इन्क्लुडिंग आत्ता आल्याला ते वेलकम ड्रिंक दिलं, जे तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर 5-6 वाजता काहीतरी स्नॅक्स आहेत, भजी पकोडे अँड चाय. रात्री जेवण असेल आणि सकाळचं ब्रेकफास्ट, हे खाण्यापिण्याचं इन्क्लुडेड आहे. आणि स्टे प्राईस काय आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो. मस्त वाटत आहे, एकदम असं कोझी आहे. लेट्स सी रूम कशा आहेत, चेक करू. सो गाईज फायनली आपण आलेलो आहोत रूमवर. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या रूम आहेत. इथं असे खाली साधे टेंट पण आहेत, त्याच्यानंतर ते असे टिप्सी टेंट म्हणून पण आहेत. मी त्याच्या इमेजेस इथं अटॅच करेल व्हिडिओमध्ये. अँड ही आम्ही जी घेतलेली आहे ती अशी ग्लास रूम म्हणून आहे, पूर्ण काचेची. त्यातून असा मस्त हा समोरचा व्ह्यू वगैरे दिसतो. आणि हे बदक आमच्यासोबत मागं चाललेत. हिचा सक्का भाऊ. अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे. क्या करत नाही का? तर चला जाऊया आत, बघूया रूम कशी काय आहे काय नाही. तो गाईज हे आजसाठी आमचं घर आहे. आणि हे इथे बघा, मी तुम्हाला आज होम टूर देत आहे. हे आमचं जसं लिव्हिंग एरिया, सिटिंग एरिया. त्याच्यानंतर इकडे मिरर, असा किती भारी मिरर ठेवलेला सेल्फीसाठी. आणि मग इथे अच्छा तू सांगत आहे का? मग इथे बुक एरिया आहे, असं इथे बुक पण ठेवली आहे, बघू शकता तुम्ही. रीडिंग एरिया आहे छोटासा असा इथं. रीडिंग एरिया, इकडची चेअर घेऊन बसू शकतो आपण. वॉशरूम पण म्हणजे व्यवस्थित आहे, हायजेनिक आहे. असं नाही की कॅम्प साईड आहे म्हणून काहीतरी आहे. त्यांनी प्रॉपर सगळं व्यवस्थित हायजीन ठेवलेलं आहे. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? गीजर वगैरे आहे. आणि इकडं आहे चेंजिंग एरिया, मेकअप रूम,
सारखी छोटीशी रूम आहे लगेज वगैरे ठेवण्यासाठी. त्यानंतर गाईज यावर इथनं असं मस्त जसं व्हिडिओ मध्ये बघितलं त्याच्यापेक्षा भारी आहे, त्याच्यापेक्षा एकदम क्लास वाटतं इथे. वाव, हे बघा गाईज, इथे असा बेड आहे आणि लाईट सगळे खूप भारी वाटतं इथे, असं फ्रेश फील होतं एकदम. तिकडं लॅम्प वगैरे आहे मस्त. तिकडं पण एक बुक आहे का? लॅम्प आहे, परत इकडे मी रीडिंग साठी बुक ठेवली आहे. वाव. आणि एसी वगैरे, एसी रूम आहे इथं प्रॉपर आहे. आणि गाईज इथून व्ह्यू बघा, काय जबरदस्त व्ह्यू येतोय. हा होता छोटासा रूम टूर. आता तुम्हाला फूड वगैरे कसं आहे ते आम्ही आता जसं आम्हाला भेटेल. वेलकम ड्रिंक तर काही नॉर्मलच होतं, थोडंसं शुगरी टाईप ड्रिंक असं जसं असतं तसं. जसं आता आम्ही फूड खाऊ तर फूड क्वालिटी वगैरे तुम्हाला सांगू. पण हे खूपच म्हणजे मोर दॅन एक्सपेक्टेड, खूपच भारी आहे. बघा नाही, मस्त वाटतंय खूपच. जेव्हा तू म्हणला होतास की तुला आवडला तर तुम्हाला थँक्यू म्हणणार. थँक्यू. ओके, थँक्यू वाहू, थँक्यू. वेलकम वेलकम. मी पूर्ण थायलंड ट्रिप प्लॅन केली एवढ्या दिवसाची, मला कुणी थँक्यू नाही बोललं. बघितलं का? बघितलं का? तर सो गाईज, ही होती रूम टूर. आम्ही काय म्हणजे प्रमोशन वगैरे नाही करत आहे, स्वतःच्या खर्चातून स्वखर्चातून आलेलो आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं, थोडंफार आमचे सबस्क्रायबर झाले, व्ह्यूज आले, तर आम्हीही म्हणजे नाही का असं आम्हालाही प्रमोशन वगैरे भेटतील, मग आम्ही जास्त ब्लॉगिंग करू. तर ही होती छोटीशी रूम टूर. चला तर बघू अजून आपल्याला इथे काय काय करता येईल, काय काय एक्सप्लोअर करता येतं. कंटिन्यू करा ब्लॉग. बोलणार आहे मी, थांबू माझ्यावर. तर मित्रांनो बघा माग व्ह्यू, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धरण. आगाय रूमच्या बाहेर आल्या आल्या असला व्ह्यू, एक नंबर. प्रमोशन बिमोशन नाही. सो गाईज, आता थोडंसं आम्ही रेस्ट केलेले आहे आणि सेटल डाऊन झालेलं आहे. आणि वाजलेले आहेत 5 आणि आत्ता स्नॅकिंगची वेळ आहे. सो स्नॅक्समध्ये बघू काय आहे तिकडे जाऊन. चला तर जाऊया आणि पाहूया. वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे. सो गाईज, आत्ता आम्ही आलेलो आहोत स्नॅक्स करायला आणि इकडे स्नॅक्स खायला. स्नॅक्समध्ये आहे आलू पकोडा, गरम गरम आणून दिलेलं आहे, आणि आपली कांदा भजी आहे, आणि हिने घेतलेली आहे कॉफी, आणि आपण घेतलेला आहे चहा. आणि गाईज, चहा सोबत हे बाहेरून आणलंय बिस्किट. नाही, बिस्किट नाही आहे तर काय उपयोग आहे मग? चहा पिण्याची मजाच नाही ना. मी चहासाठी बिस्किट आणि बिस्किटासाठी चहा पितो मित्रांनो. चला तर आपण एन्जॉय करूया आपला स्नॅक्स आणि चहा. तर गाईज, इथं 2 मिनिटात ऊन येत आहे आणि 2 मिनिटात अचानक पाऊस येत आहे, नाही का? फुल एकदम पाऊस असला जोरात ना, असं वाटतंय की सगळं वाहून जाईल, आणि परत 2 मिनिटात सगळं असं ऊन पडत आहे ना, एकदम जबरदस्त. सो गाईज, थोडंसं आता मी रीडिंग करत बसलो होतो आणि ही कॉन्टेंटचं थोडंसं काम करत होती. तर आता थोडंसं काहीतरी खायची इच्छा झाली, तर इथं थोडं एक्स्ट्रा पे करून असं आपल्याला खायला पण घेता येतं. सो आम्ही पनीर चिल्ली घेतलेलं आहे आणि एक आपली मस्त थम्सअपची बॉटल घेतलेली आहे. सो थोडंसं काम करत करत, रिलॅक्स करत हे एन्जॉय करूया. थोडंसं जिभेचे चोचले बाहेर कितीही नाही म्हटलं, ठरवलं की खायचं नाही, त्याच वेळेस जास्त खायची इच्छा होते. आणि मस्त आले पनीर चिल्ली. आत्ताच आम्ही टेस्ट केलं, एकदम असं व्यवस्थित आहे. बघू शकता तुम्ही, प्रॉपरली असं वेल कुक्ड आहे, एकदम व्यवस्थित बनवलेलं आहे. चला तर आपण हे एन्जॉय करूयात. आणि इथं बराच मेन्यू आहे, नॉनव्हेज वगैरे पण, असं बाकीच्या पण गोष्टी आहेत. सो ओव्हरऑल जेवणाची टेस्ट तर चांगली वाटली आम्हाला इथे. चला तर आम्ही करतो एन्जॉय आमचे कोल्ड्रिंक्स अँड फूड. सो गाईज, हा बघा
इथे येऊन पण बुक वाचत माझ्याशी बोलतच नाही. तुझा मोबाईल संपत आहे का? पडाकू पडाकू मेहमान है. बुक वाचत होतो आणि त्यामध्ये दृष्टिकोन एक बिझनेस करताना पॉझिटिव्ह मेंटल ॲटिट्यूड किती महत्त्वाचा असतो याचं एक उदाहरण, सुंदर उदाहरण प्रॅक्टिकल. तर गाईज आता बऱ्याच वेळ रीडिंग करून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत डिनरसाठी. 9:30 ते 10 डिनरचा टाईम आहे आणि आम्ही 10 वाजता आलेलो आहोत. व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहे. चला बघूया काय आहे डिनरमध्ये, तुम्हाला सुद्धा दाखवतो. सो गाईस तुम्ही बघू शकता व्हेजमध्ये इथे स्वीटमध्ये गुलाबजामुन दिलेलं आहे, मटर पनीर आहे आणि कोफ्ता आहे, सलाड आहे, पापड आहे, चपाती आहे. नॉनव्हेजमध्ये चिकन करी आहे आणि अंडा करी आहे. आणि तू स्वीट नाही आणलं का? ओके. जे मगाशी पनीर चिल्ली मागवलं होतं ते पण टेस्टी होतं. आता जेवण करून बघू आणि तुम्हाला टेस्ट कशी आहे ते सांगू. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणजे खाण्याबद्दलचा तरी आत्तापर्यंतचा माझा चांगला आहे. लेट सी. जो काही जिथं ॲक्टिव्हिटीजचा एरिया आहे तिथं आता संध्याकाळी मस्त मूवी लावलेला आहे. मी जस्ट तुम्हाला इथला व्ह्यू दाखवायसाठी लाईट्स ऑन केलेले आहेत. लाईट्स बंद केल्यावर एकदम थिएटरवाला फील येतोय. आणि मूवी पण त्यांनी लावलाय तो धुरंधर लावलाय, एकदम नाही का टॉप क्लास. चला मी तुम्हाला थोडं इथलं दाखवतो. The next day. तो गाईज आत्ता उठलेलो आहोत आम्ही, मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि थोडंसं चिल करत बसलेलो आहोत. आणि ही आता रीडिंग करत आहे आणि इथून व्ह्यू असला जबरदस्त दिसतोय ना, मी तुम्हाला दाखवतो. बघा ना हा व्ह्यू, इकडं फुल नाही का पाणी वगैरे दिसतंय समोर. आता आपण आलेलो आहोत मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी आणि मॉर्निंग ब्रेकफास्टमध्ये इथे दिलेला आहे मला एक पराठा, आलू पराठा आणि सँडविचचा एक पीस आहे. चला तर मी तुम्हाला दाखवतो. आणि सोबत काही चहा कॉफी वगैरे आहे. जेवण फूड इथलं चाललं असं मी बोललो तसं ओव्हरऑल चांगलंच आहे. सो गाईज फायनली चेकआउट टाइम झालेला आहे आणि आता आम्ही इथून निघत आहे. या ब्युटिफुल लोकेशन वरून जायचं मन तर होत नाहीये, बट आता जावं लागेल. ओव्हरऑल आपला एक्सपिरियन्स मस्त होता. खूपच म्हणजे छान जेवण होतं. स्टाफ ही खूप असा नाही का कोऑपरेटिव्ह होता. खरंच खूप भारी होता गाईज. असं वाटलं की इथेच राहावं असंच वाटत आहे. एकदम सकाळी मॉर्निंग असं पीसफुल झाली, नंतर ब्रेकफास्ट, नंतर आता आम्हाला जावं लागत आहे. जायची इच्छा नाही करत. छान होतं. फक्त इथले काही म्हणजे तुम्हाला एक लिमिटेशन्स मी सांगतो की चेक इन टाईम आहे ना 3 वाजताच आहे आणि चेकआउट टाइम 11 वाजताच आहे. तो थोडा जरा 12:30-1 पर्यंत असता तर तो बरा झाला असता. दुसरी गोष्ट संध्याकाळी असं होत होतं की 5 मिनिटात लाईट येत होती, लाईट जात होती नाही का अशी. ते थोडं लक्ष दिलं तर बरोबर. हा असं म्हणजे लाईट येत होती जात होती असे म्हणजे 5-5 मिनिटात हे होते. जास्त वेळ नाही गेली पण येत होती लगेच. पण असं खूप भारी होतं. भारी होतं आणि ते मूवीचा एक्सपिरियन्स पण भारी होता. आता लोक गर्दी नव्हती तिथं मूवीला, पण ऍक्च्युली मूवीला खरंच म्हणजे मजा येत होती नाही का. आवाज बिवाज छान सोडला होता त्यांनी. आणि बाकी तर इथं पाऊस सारखा ये जा होतो. कधी कधी अचानक जोरात येतो, कधी तर ऊन पडतं. हे एक आहे, हे तर काय नॅचरल आहे, ह्याला काय पण हे नाही. बाकी सगळं गुड होतं. हे 3 पॉईंट होते जे फक्त तुम्हाला सांगायचे होते. जो काही होता हॉनेस्ट रिव्ह्यू दिला, काही पेड नव्हता, काही नव्हता. आम्ही स्वतः पे करून आलो होतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. हा कर नाही कर ना. तो गाईज आता आम्ही जवळपास 15 किलोमीटर झाले आम्ही असं गाडी चालवत आहे. अक्षरशः आहे ना सिटीमध्ये म्हणजे प्रीमियम एरियात जसं बानेर वगैरे आहे ना, त्या एरियात पण रोड नाही आहेत. असे रोड आहेत. रोड मध्ये एक पण खडा नाही. आय डोंट नो इकडं कोण करतं. म्हणजे मी कुठल्या ट्रॅकने चाललोय सांगतो. मी पाहुणावरून इकडं आपलं डायरेक्ट जो म्हाळुंगेमध्ये वगैरे रोड निघतो ना त्या साईडनं चाललेलो आहे. तुम्हाला थोडासा रोड दाखवतो मी. जाताना आपण इथेनॉलला क्रिटिसाइज केलं की गव्हर्नमेंट काय काम नाही करत आहे, पण आता तुम्ही हा रोड बघा. मला खरंच म्हणजे राजकारणात फार इंटरेस्ट नाही, पण इथं कोण आहे, काय आहे, BJP आहे, काय मला माहीत नाही, पण हा रोड एवढा जबरदस्त बनवला आहे ना, खरंच म्हणजे कौतुक करण्याला एक रोड आहे. चांगले चांगले हायवे पण नाही आहेत असे. असा रोड आहे. एक पण खड्डा दिसला का रे आपल्याला येताना रस्त्यात? एक पण खड्डा नाही, झटका नाही, एकदम प्रॉपर रोड. हा दोन्ही साईडनं असं पट्ट्या मारलेल्या आहेत मस्त आणि एकदम छान रोड आहे. असं एकदम स्मूथ रोड आहे. आणि जर जेव्हा सिटीत जाऊ ना तेव्हा घाणेरडे सुरूच होतील. पण हा रोड बघा आता तुम्हाला एक जस्ट एक्झाम्पल म्हणून मी 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून दाखवतो.
त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा तुम्हाला कुठं खड्डा दिसतो का. रोड दाखवा म्हणजे काही सीन वगैरे आले तर रोड कंटिन्यू ठेव कारण परत लोक नाही तर नाही. सो गाईज बघा तुम्ही काय भारी रोड आहे बघा. कुठंच खड्डा नाही आहे. फुल म्हणजे गाडी नाही का स्पीडमध्ये चालवा तुम्ही निवांत चालवा. आणि शेजारी पण व्ह्यू असले आहेत ना एक नंबर व्ह्यू आहेत नाही का असे जबरदस्त व्ह्यू पण असा मस्त वाटत आहे आणि गाडी चालवायला आनंद येत आहे. असे रोड खरंच म्हणजे इथे जे कोणी आमदार खासदार किंवा ज्याच्या अंडर रोड बांधले गेलेत ना त्यांना खरंच मनापासून आभार. आणि अशा लोकांची आपल्या समाजाला गरज आहे आणि अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं. बघा रोड बघा तुम्ही एक पण खड्डा नाही एक पण. जितकं लांब जाऊ आता जवळपास मला वाटतंय आपण 1 किलोमीटर आलो असो. हे बघा एकही खड्डा नाही. पूर्ण दोन्ही साईडला छान झाडं वगैरे ठेवलेली आहेत सगळे जागोजागे असे बोर्ड लागलेले आहेत. बंद करू जबरदस्त. बंद करू